आज आहे सार्थकचा बर्थडे आणि सार्थक आमच्या घरी आहे, त्यामुळे बर्थडे सेलिब्रेशन पण आमच्याकडेच होणार. पण ना आज नाश्त्याला म्हटलं उपीट बनवूयात आणि मी ना उपीटमध्ये अशा पद्धतीने उडदाची डाळ भिजवून घालते. मला तशा प्रकारे उपीट बनवलेलं खूप जास्त आवडतं. पण आमच्याकडे जास्त कोणी खात नाही, त्यामुळे कधीतरीच आमच्या घरी उपीट बनतं. आज संध्याकाळी म्हटलं ना पावभाजीचा बेत करूयात आणि पाव आमच्याकडे दारावरतीच येतात. फोन करून सांगितलं की ते घेऊन येतात आणि मी अशा पद्धतीने झाकून ठेवले पाव, तर जसेच्या तसे राहतात, अजिबात कडक होत नाहीत. भाजीसाठी मी इथे बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची, ओला वाटाणा याच गोष्टी कुकरमध्ये शिजवून घेत असते. पटकन होती भाजी अशा पद्धतीने केली तर. आणि पावभाजी असली ना असं स्वयंपाकाला हाफ डे असल्यासारखं वाटतं. भाजी पटकन बनते आणि पाव आपण जेवता जेवताच भाजून देतो. आणि जी पोरं आहेत ना बारकी आमच्याकडची, सगळ्यांनी बिना भाजताच पाव खाल्ले. आणि खूप दिवसांनी असा वेगळ्या प्रकारचा केक आमच्याकडे आणला होता, कारण चॉकलेट केकच फिक्स असतो आमच्याकडे. तर हा होता व्हाईट वेल्वेट केक आणि सगळ्या पोरांनी मिळून कॅडबरी सेलिब्रेशन दिलं आणि त्यांनीच मिळून खाल्लं. असाच होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.